अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी अश्विनी। स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये। आज आहे आषाढ अमावस्या, ज्याला दर्श अमावस्या आणि दीप अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते। या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा करत असतो। आपण एक छोटासा दिवा जरी प्रज्वलित केला तरी तो सर्व घरभर प्रकाश पसरवत असतो। आपल्याला अंधकारातून नेहमी प्रकाशाकडे नेणाऱ्या या दिव्यांचे आज आपल्याला पूजन करायचे असते। तर आज आहे दर्श अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या। तर आजच्या या दिवशी आपल्यापैकी बरेच जण सगळ्या दिव्यांचे पूजन करत असतात। आपल्या घरात जेवढे दिवे असतात तेवढ्या दिव्यांचे आपल्याला पूजन करायचे असते। तर आज दीप अमावस्या आहे। अमावस्या असल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण बऱ्याचशा सेवा करत असतात। तर आज अमावस्या असल्यामुळे मी सुद्धा काही सेवा केलेल्या आहेत, तर त्या आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन कसे करायचे याबद्दल सुद्धा संपूर्ण पूजाविधी जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता सर्वात आधी मी इथे दिवसाची सुरुवात ही उंबरठा पूजन करूनच करायची असते। तर आता मी इथे सर्वात आधी एका छोट्या वाटीमध्ये हळद घेतलेली आहे। त्यानंतर हळदीमध्ये आपल्याला थोडं गुलाबजल टाकून घ्यायचं आहे। आपल्याकडे जर गुलाबजल नसेल तर त्याऐवजी आपण मूत्र सुद्धा टाकून घेऊ शकतो किंवा मग दोन्ही एकत्र केले तरी चालतात। तर मी इथे थोडं गुलाबजल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हळदी कुंकू एका तांब्यामध्ये थोडे पाणी घेतलेले आहे। सोबतच एक कापड घेतलेला आहे। उंबरठा पूजन करायच्या वेळेस उंबरठा स्वच्छ पुसून घेण्यासाठी। यासोबतच काही फुले घेतलेली आहेत। त्यासोबत एक दिवा सुद्धा घेतलेला आहे, अगरबत्ती, धूप, सर्व साहित्य मी घेतलेलं आहे। सोबतच जे गुलाबजल टाकलेली हळद होती तर ती सुद्धा घेतलेली आहे। तर इथे एका दुसऱ्या वाटीमध्ये मी थोडी हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडं कुंकू टाकून घेतलेलं आहे। तर आता हे दोन्ही मिश्रण एकत्रित करून घेणार आहे। त्यामध्ये थोडं गुलाबजल टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडं पाणी सुद्धा टाकून घेतलेलं। नंतर हे मिश्रण एकत्रित करून घेणार आहे आणि या एकत्रित केलेल्या मिश्रणाने आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढून घेणार आहे आणि स्वास्तिकच्या आजूबाजूला कुंकवाचे 5 बोटे सुद्धा काढून घेणार आहे। तर सर्वात आधी मी इथे घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे। आपल्याला काही विशिष्ट दिवशी, विशेष म्हणजे अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, गुरुवार, मंगळवार या काही विशिष्ट दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा असतो। मुख्य दरवाजाजवळ आपल्याला कुठल्याही प्रकारची धूळ, माती ही जमा होऊ द्यायची नाही। ती जागा आपण स्वच्छ करायची आहे। दरवाजा सुद्धा आपण स्वच्छ करायचा आहे। तर मी इथे दरवाजा एका कापडाने पुसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे कुंकवाने आणि हळदीने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे। यानंतर आता जे स्वास्तिक काढून घेतलेलं होतं आणि वरती श्री सुद्धा काढून घेतलेला आहे, तर त्यावरती हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे। सोबतच अक्षता सुद्धा लावून घ्यायच्या आहेत। तर आता मुख्य दरवाजाची पूजा करून झालेली आहे। त्यानंतर आता उंबरठा पूजनाला सुरुवात करणार आहे। तर तुम्ही बघू शकता दरवाजाचे पूजन करून झालेले आहे। त्यानंतर आता उंबरठा पूजन करण्यासाठी मी इथे उंबरठ्यावरती तांब्यामध्ये जे पाणी घेतलेलं होतं त्याने उंबरठ्यावरती थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि बाहेर सुद्धा थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि नंतर एका स्वच्छ कापडाने ते पुसून घेणार आहे। उंबरठा पूजन हे आपण रोजच्या रोज करायला हवे। आपल्याला जर हळदीचं लेपन रोज करायला उंबरठ्यावरती शक्य होत नसेल तर आपण पौर्णिमा, अमावस्या, शुक्रवार, गुरुवार, एकादशी किंवा चतुर्थी अशा विशिष्ट दिवशी आवर्जून करावे। आपण जर नियमित आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केले तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते। सोबतच नकारात्मक शक्ती आपल्या घरापासून दूर राहते। उंबरठा पूजन करत असताना आपण ते तसेच शांतपणे करायचे नाही। उंबरठा पूजन करत असताना आपण देवी लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणायचा आहे किंवा मग नवार्णव मंत्र म्हटला तरी चालेल। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। जोपर्यंत आपण संपूर्ण उंबरठा पूजन करतो तोपर्यंत आपल्याला मंत्राचा जाप करायचा आहे। तर आता इथे मी हळदीचं मिश्रण
थोडं घट्टसरच केलेलं आहे। आपल्याला जसं हवं तसं आपण मिश्रण तयार करायचं आहे। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। तर आता इथे उंबरठा पूजन करून झालेलं आहे। उंबरठ्यावरती मी लक्ष्मीचे पावले काढलेली आहेत, सोबतच कमळ आणि शंखाचं चिन्ह सुद्धा काढलेलं आहे। त्यानंतर बाहेर सुद्धा रांगोळी काढून घेतलेली आहे, दिवा लावलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी गायत्री पद्माची रांगोळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर दिवा सुद्धा लावून घेतलेला आहे। धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे। त्यानंतर आपल्याला उंबरठ्याला नमस्कार सुद्धा करायचा आहे आणि उंबरठ्यावरती आपण जी रांगोळी काढलेली आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहायच्या आहेत। आपल्याकडे जे काही फुले असतील ते फुले आपण उंबरठ्यावरती अर्पण करायचे आहे। तर अशा प्रकारे उंबरठा पूजन आणि दरवाजाची सुद्धा पूजा करून झालेली आहे। त्यानंतर आता आपण रोज जिथे स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकघराची म्हणजेच आपल्या गॅसची आपल्याला पूजा करायची आहे। त्या गॅस ओट्याची जी भिंत आहे त्यावरती आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वयंपाकाची प्रमुख देवता ही अन्नपूर्णा माता आहे, जी भगवान शिवाची पत्नी माता पार्वतीचेच एक रूप आहे। तर आपण शुक्रवारी आवर्जून माता अन्नपूर्णा मातेची पूजा करावी। आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या गॅस ओट्यावरती आपण माता अन्नपूर्णेची पूजा ही आवर्जून करावी। त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरातील आजूबाजूची जागा जी आहे ती आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायची आहे। कुठल्याही प्रकारची धूळ माती आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये होऊ द्यायची नाही। आपल्याला शक्य होत असेल तर शुक्रवारच्या दिवशी आपण अन्नपूर्णा स्तोत्रम प्रमाणे अन्नपूर्णा मातेचा मंत्र हा आवर्जून पठण करायचा आहे। असे म्हटले जाते की जे अन्नपूर्णा मातेची पूजा करतात ते कधीही उपाशी राहणार नाही। अन्नपूर्णा देवीला समर्पित असलेल्या घरामध्ये तुम्हाला नेहमीच अन्न मिळेल। आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्येही माता अन्नपूर्णाला ज्ञान बुद्धी आध्यात्मिक ऊर्जा धैर्य आणि मनातील शक्तीचा स्रोत म्हणून वर्णन केलेले आहे। प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची पूजा आवर्जून करावी। तर आता इथे गॅस ओट्याची पूजा करून झालेली आहे। त्यानंतर आता पूजेला सुरुवात करणार आहे, पण त्याआधी कापूरदानी आहे तर त्यामध्ये मी इथे थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये थोडा कापूर सुद्धा टाकून घेणार आहे। तर पूजा करण्याआधी अशा प्रकारे जर आपण कापूरदानीमध्ये कापूर टाकून ठेवला तर आपली पूजा पूर्ण होईपर्यंत हा कापूर असाच चालतो आणि आपली संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्या संपूर्ण घरामध्ये कापराचा सुगंध हा दरवळत असतो। तर आता यानंतर बाल्कनीमध्ये मी जे काही शमीचं झाड लावलेलं होतं, परत केळीचं सुद्धा आहे, यासोबतच तुळस आहे, तर तुळशीची सुद्धा आता पूजा करून घेणार आहे। असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करावं, म्हणून मग मी इथे थोडं कच्चं दूध घेतलेलं आहे। आता इथे कच्च्या दुधाने तुळशीवरती स्नान घालून घेतलेलं आहे। त्यानंतर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, त्याने सुद्धा स्नान घालून घेतलेलं आहे। त्यानंतर तुळशीमध्ये जे शालिग्राम आहेत तर त्यांना सुद्धा पाण्याने स्नान घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आता तुळशीची पूजा करून घेणार आहे। तुळशीला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहणार आहे। तर आता इथे असं म्हटलं जातं की छोटंसं जर तुळशीचं रोप असेल आणि आपण जर त्याची पूजा केली तर ते जळण्याची शक्यता असते, म्हणजे त्याची पाने खराब होतात। म्हणून मग मी इथे आधीचेच तुळशीच्या काही काड्या होत्या राहिलेल्या, तर त्याचीच मी इथे पूजा करून घेते, म्हणजे त्या काड्यांनाच मी हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे। त्यानंतर जे शालिग्राम आहे त्यांना सुद्धा अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत। त्यानंतर फुलांच्या पाकळ्या तुळशी मातेवरती आणि शालिग्राम यांच्यावरती वाहून घेतलेल्या आहे। त्यानंतर धूप दाखवून घेतलेला आहे। बाहेर खूप हवा असते त्यामुळं दिवा नाही, म्हणून मग मी फक्त धूपच लावून घेतलेला आहे। आता इथे तुळशीची पूजा करून झालेली आहे। त्यानंतर आता देवपूजेला सुरुवात करणार आहे। तर देवपूजेला सुरुवात करण्याआधी दिवा प्रज्वलित करून घेणार आहे। आपण कुठलीही सेवा करत असताना ही दिव्याच्या साक्षीनेच करत असतो। तर सर्वात आधी मी इथे दिवा प्रज्वलित करून घेणार आहे।
तर आज दीप अमावस्या असल्यामुळे दिवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यानंतर पुसून घेतला आणि मग त्याच्यामध्ये वाती टाकलेल्या आहेत आणि तेल टाकून घेतलेलं आहे, नंतर हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता दिवा प्रज्वलित करून घेणार आहे। तर आता इथे दिवा प्रज्वलित करून झालेला आहे, त्यानंतर तो स्वामी दीपमध्ये ठेवून घेणार आहे। तर आता इथे दिव्याच्या वरती जे छोटं स्टीलचं बाउल असतं, तर आपल्याला माहितीच आहे की त्याच्यामध्ये आपण कापूर टाकत असतो। तर मी इथे त्या बाउलमध्ये थोडा कापूर टाकून घेणार आहे आणि त्यासोबत थोडं पाणी सुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून माझी संपूर्ण पूजा पूर्ण होईपर्यंत भीमसेनी कापुराचा सुगंध हा सर्व घरभर दरवळत राहील। तर आता इथे स्वामी दीप लावून झालेला आहे, त्यानंतर त्यामध्ये कापूर आणि पाणी सुद्धा टाकून झालेलं आहे। आता आपण देवपूजेला सुरुवात करणार आहोत। आज गुरुपुष्यामृत योग आहे, तर आजच्या या शुभ दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आवर्जून सेवा करायची आहे। आपण आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावरती आपण कुंकुमार्चन करायचं आहे, किंवा मग आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा आपण कुंकुमार्चन विधी करू शकतो। तर कुंकुमार्चन विधी करत असताना आपल्याला 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एकदाच फलश्रुती म्हणायची आहे। जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण एकदा म्हटले तरी चालेल, पण शक्यतो आपण 16 वेळाच श्री सुक्तमचं पठण करत श्रीयंत्रावरती किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती कुंकुमार्चन विधी करायचा आहे। त्यासोबतच आपण विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं आहे। असे म्हटले जाते की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते, भगवान विष्णूंचे नामस्मरण होते, त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही येतच असते। म्हणून आपण आवर्जून या दिवशी भगवान विष्णू यांचे मंत्र, स्तोत्र, आपल्याला जे काही मंत्र येत असतील, स्तोत्र येत असतील ते आपण पठण करायचे आहे। सोबतच व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला 21 वेळा करायची आहे। आपल्याला माहितीच आहे व्यंकटेश स्तोत्राची 21 दिवसीय सेवा ही आपण कधीही करू शकतो। ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे। सतत 21 दिवस 21 वेळा, रोज 21 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे असते। तर प्राकृतमधील व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते भरपूर मोठं आहे, पण संस्कृतमधील जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते 15 ओव्यांचं आहे। त्याला फार वेळ नाही लागत। व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्न विक्रमा संकर्षणो निरुद्धश्व शेषाद्रिपतिरेव च जनार्दन पद्मनाभो व्यंकटचलवासिन सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सल। अशा प्रकारचं व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्यांचं आहे। हे आपल्याला आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये मिळते। आता व्यंकटेश स्तोत्र पठण करत असताना आपण मनातल्या मनात ते वाचायचं नाही किंवा अगदी छोट्या आवाजात सुद्धा ते वाचायचं नाही। आपल्याला स्वतःला आपला आवाज ऐकू येईल एवढ्या आवाजात आपल्याला ते पठण करायचे आहे। सोबतच आपल्याला या दिवशी नवार्णव मंत्र, कमलात्मक मंत्र, महालक्ष्मीचे मंत्र, स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचे सुद्धा पठण करायचे आहे। हे सर्व मंत्र, स्तोत्र आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तिकामध्ये मिळून जाईल। तर आता इथे मी देवपूजेला सुरुवात केलेली आहे। सर्वात आधी गणपती बाप्पांना स्थापन करून घेतलेला आहे, त्यानंतर कुलदेवता, कुलदेवी, नंतर स्वामी समर्थ, गायवस्त्रांची मूर्ती सुद्धा देवघरामध्ये ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर एक एक करून आता सर्व देवी देवतांची पूजा करून घेणार आहे। तर आपल्याला माहितीच आहे की आपण प्रत्येक अमावस्येला आपलं देवघर, आपला देवघरा हा स्वच्छ करत असतो। आपलं देवघर नियमितपणे स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे हे आपण नियमित केले पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्या देवघराच्या अवतीभवती कुठल्याही प्रकारची धूळ, माती आपण जमा होऊ द्यायची नाही। आपलं देवघर आपण नेहमी स्वच्छ ठेवायला हवं। तर आज अमावस्या असल्यामुळे मी संपूर्ण देवघर हे स्वच्छ केलेलं आहे। देवघर हे लाकडी आहे, त्यामुळं अर्थात ते ओल्या कापडाने पुसलेलं नाही, कोरड्या कापडानेच ते पुसून घेतलेलं आहे। संपूर्ण देवघर बाजूला केलेलं होतं, त्यानंतर ते स्वच्छ पुसून घेतलं। त्याखालील टेबल सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला आहे। त्यानंतर देवघर हे परत जागेवरती ठेवून घेतलेलं आहे आणि
देवघराची संपूर्ण आजूबाजूची जागा आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर देवपूजेला सुरुवात केलेली आहे। सोबतच आज अमावस्या आहे। आपण प्रत्येक अमावस्येला देवांना पंचामृत स्नान घालत असतो। त्याचप्रमाणे आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने आपले देवघरातील देव जे आहेत ते सुद्धा आपण स्वच्छ करत असतो। तर आज मी बेसन, मीठ, लिंबू हे सर्व साहित्य एकत्रित केलेलं आहे आणि त्या एकत्रित केलेल्या मिश्रणाने संपूर्ण देवघरातील जेवढे देव आहेत त्यांना हे मिश्रण लावून घेतलेलं होतं आणि देव स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर हे मिश्रण आपल्याला देवांना 5 ते 10 मिनिटं तसंच लावून ठेवायचं आहे, जेणेकरून आपले देव हे लवकरात लवकर स्वच्छ होतील। तर आपले देव शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा प्रकारे स्वच्छ करायचे याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, एकदा नक्की बघा। जर संपूर्ण देव स्वच्छ करताना तुम्हाला दाखवले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मग देवांना आधीच मिश्रण लावून देव स्वच्छ करून घेतलेले होते। त्यानंतर आता देवपूजा करत असताना आपल्याला भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मी आणि ज्या देवतांना आपण स्नान घालत असतो, कुबेर भगवान, तुळजा भवानी, मग गाय वासरांना आपण स्नान घालत असू, अन्नपूर्णा मातेला आपण स्नान घालत असू, गणपती बाप्पा, गजानन महाराज या प्रत्येक देवी देवतांना स्नान घालत असताना आपल्याला त्यांचा मंत्र उच्चारायचा आहे। त्यांच्या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे। आपल्याला आपल्या स्वतःचा आवाज ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण मंत्रोच्चार करायचे आहेत। तर आता इथे संपूर्ण देवपूजा करून झालेली आहे। त्यानंतर संपूर्ण देवांना हळदी आणि कुंकू, गंध, अक्षता वाहून घेणार आहे। जे पुरुष देवता आहे त्यांना मी गंध लावून घेणार आहे आणि जे स्त्री देवता आहे त्यांना हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे। तर आज गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळं मी आज स्वामींच्या पादुकांवरती पंचामृताने आणि स्वच्छ जलाने सुद्धा एका फुलाच्या सहाय्याने अभिषेक केलेला आहे। डायरेक्ट पाणी किंवा पंचामृत पादुकांवरती टाकू शकत नाही, कारण त्या लाकडी आहेत, त्यामुळे म्हणून मग त्याच्यावरती फुलाच्या सहाय्याने पंचामृत आणि स्वच्छ जल टाकून घेतलेले आहे आणि पादुका स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत। तर या दिवशी आपण आपल्या गुरूंचे नामस्मरण करायचे आहे, त्यांचे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे। तर आता इथे एक एक करून सर्व देवी देवतांना स्नान घालून झालेले आहे। गंध, कुंकू, हळद लावून झालेली आहे। त्यानंतर देवी देवतांना फुलं सुद्धा अर्पण केलेली आहेत आणि यानंतर आरती करणार आहे आणि धूप दीप सुद्धा देवांना दाखवून घेणार आहे। तर अशा प्रकारची आजची अमावस्येची पूजा ही संपन्न झालेली आहे। तुम्हाला आजची पूजा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आता पूजा झाल्यानंतर आता देवपूजा करून झालेली आहे, त्यानंतर आता इथे छोटीशी रांगोळी काढून घेणार आहे। आता चातुर्मास सुरू आहे, त्यामुळे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत हे करत असतो। म्हणजे संपूर्ण चातुर्मासामध्ये आपण गोपद्म रांगोळी ही आपल्या देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला काढत असतो। तर मी इथे देवघराच्या अगदी समोरच गोपद्म रांगोळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर रांगोळीवरती हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून घेतलेल्या आहेत। सोबतच एक फूल सुद्धा आपल्याला अर्पण करायचं असतं। तर आता इथे गोपद्म रांगोळी काढून झालेली आहे, रांगोळीची पूजा करून झालेली आहे। त्यानंतर आज दर्श अमावस्या, दीप अमावस्या, तर आज आपण दिव्यांची पूजा करत असतो, हे आपल्याला माहितीच आहे। तर आता ही पूजा झाल्यानंतर मी दिव्यांची पूजा करून घेणार आहे। तर त्यासाठी दिवे मी इथे स्वच्छ करून घेतलेले आहे। सर्वात आधी दिव्यांना मी पंचामृत स्नान घातलेले आहे, त्यानंतर दिव्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि स्वच्छ पुसून सुद्धा घेतलेले आहे। तर आता यानंतर दिव्यांची पूजा करण्यासाठी मी इथे देवघराच्या बाजूलाच पूजा मांडणी करणार आहे। त्यासाठी मी सर्वात आधी ती जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे। त्यानंतर त्यावरती हळदीने आणि कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलेला आहे। त्यानंतर त्यावरती हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यावरती एक छोटा पाट ठेवून घेतलेला आहे। आपल्याकडे जर चौरंग असेल तर आपण चौरंगावरती सुद्धा ही पूजा मांडू शकतो। तर मी इथे पाट घेतलेला आहे, त्यावरती लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। आता त्यानंतर जे दिवे स्वच्छ करून घेतलेले होते ते एका पितळेच्या ताटामध्ये मी सगळे काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये प्रत्येकी 2-2 वाती आपल्याला टाकायची आहे।
एकच वात आपल्याला दिव्यामध्ये टाकायची नाही। मी 2 वातींच्या मिळून 1 वाती तयार केलेली आहे आणि तशी 1 वाती दिव्यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर आता इथे एक एक करून सर्व दिव्यांमध्ये तेल सुद्धा टाकून घेणार आहे। तर दीप अमावस्या पूजन हे आपण सकाळी जेव्हा आपली देवपूजा होते तर देवपूजेच्या नंतर आपण लगेच करायचं आहे, किंवा मग आपल्याला सकाळी करणं शक्य होत नसेल तर आपण संध्याकाळी केलं प्रदोष काळामध्ये तरी चालेल। आता दीपपूजन करत असताना आपल्याला या दिव्यांना दुसऱ्या दिव्यांनी ओवाळायचं असतं। त्यासाठी आपल्याला 5 कणकेचे दिवे बनवायचे असतात। तर या कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नसतं। त्या कणकेच्या दिव्यांमध्ये फक्त आपल्याला हळद टाकायची असते। काही ठिकाणी हे गोडाचे दिवे बनवले जातात, म्हणजे त्या दिव्यांमध्ये त्यावेळेस दिवे बनवतात त्यावेळेस त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घातलं जातं। आणि काही ठिकाणी अशा प्रकारचे सुद्धा गोडाचे दिवे बनवल्या जातात आणि काही ठिकाणी ज्याप्रमाणे मी हळद टाकलेली आहे तर हळद टाकून सुद्धा अशा प्रकारचे दिवे बनवल्या जातात। तर तुमच्याकडे जशा प्रकारे दिवे बनवत असतील तुम्ही तशाच प्रकारे ते दिवे बनवा। आपल्या कुळाचारानुसार आपण जसं करत आलो असू त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे। तर आता इथे मी हळद टाकून हे 5 दिवे तयार करून घेतलेले आहे। हे दिवे आपल्याला एकमुखी तयार करायचे असतात, तर मी इथे एकमुखी 5 दिवे तयार केलेले आहेत। हे तुम्ही 7 किंवा 11 या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे 5च दिवे तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर दिवे लावण्यासाठी वस्त्रावरती मी प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे तांदूळ टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला तांदूळ हे तसेच ठेवायचे नाहीत, त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू हे वाहायचं आहे। नुसते पांढरे तांदूळ आपण कधीच ठेवायचे नाही। आता हे तांदूळ आपण आपल्या दिव्यांसाठी आसन म्हणून टाकून घेतलेले आहे। तर आता हे जे तांदूळ टाकून घेतलेले होते त्यावरती एक एक करून सर्व दिवे मी ठेवून घेणार आहे। तर सर्वात आधी इथे दोन्हीही बाजूला 2 समया मी ठेवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर समयांच्या मधोमध जो आपला अष्टलक्ष्मी दिवा आहे तो सुद्धा मी इथे पूजेमध्ये ठेवून घेतलेला आहे। या दिवशी आपल्याकडे जेवढेही दिवे असतील, अगदी पंती असेल किंवा मग छोटी पितळेची निरांजन असेल ती सुद्धा आपल्याला आपल्या पूजेमध्ये घ्यायची आहे। सर्व दिवे आपल्याला या दिवशी पूजेमध्ये त्यांचं पूजन करायचं आहे। इथे मी अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा मधोमध ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर जेवढे दिवे होते तेवढे दिव्यामध्ये तेल घालून दिवे इथे ठेवून घेणार आहे। तर आता या दिव्यांमध्ये आपण तुपाचे दिवे सुद्धा ठेवायचे आहे। तर मी इथे 2 तुपाचे दिवे लावून घेणार आहे। आपल्याला जेवढं शक्य असेल ते दिवे आपण तुपाचे लावू शकतो। तर मी इथे 2 तुपाचे दिवे लावून घेतलेले आहे। त्यानंतर बाकी सर्व दिव्यांमध्ये तेलच टाकलेलं आहे। तर तेल मी इथे तिळाचं तेल घेतलेलं आहे। तिळाच्या तेलाने मी सर्व दिवे लावून घेणार आहे। तर आता एक एक करून सर्व दिवे पाटावरती मांडून झालेले आहेत। यानंतर संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या दिव्यांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। तो तुम्ही दूध साखरेचा दाखवू शकता किंवा मग गुड फुटाण्याचा सुद्धा दाखवू शकता। सोबतच आपल्याला पाण्याने भरलेला एक ग्लास सुद्धा ठेवायचा आहे। त्यासोबतच आपल्याला संपूर्ण दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर दिव्यांची आरती सुद्धा करायची आहे। ती आरती जमल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आणि आरती करून झाल्यानंतर आपल्याला दिव्यांची कहाणी सुद्धा वाचायची आहे। दिव्यांची कहाणी ही आपल्याला कुठल्याही कहाणीच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल। तर आता एक एक करून सर्व दिवे प्रज्वलित करून घेणार आहे। त्यासोबतच सर्व दिव्यांची आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे। अगदी घाई गडबड करायची नाही, आरामात आपण ही पूजा करायची आहे। कारण प्रत्येक दिवा हा प्रज्वलित करून घेतल्यानंतर त्याची पूजा करत असताना आपल्याला भाजू शकतं, म्हणून मग हळू आणि व्यवस्थितपणे आपल्याला प्रत्येक दिव्याची पूजा करायची आहे। तर आता इथे जो अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याला हळद लावून घेणार आहे, हळदीचं लेपन करणार आहे। आपल्याला माहितीच आहे आपण अष्टलक्ष्मी दिव्याला प्रज्वलित करण्याआधी हळद लावून घेत असतो। सोबतच दिव्यावरती ज्या अष्टलक्ष्मी आहेत आणि गणपती बाप्पा आहेत त्यांना सुद्धा आपण हळदी कुंकू आणि अक्षदा लावून घेत असतो। तर इथे अष्टलक्ष्मींना आणि गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून घेणार आहे। त्यानंतर आता सर्व दिवे एक एक करून प्रज्वलित करून घेणार आहे। आता सर्व दिवे प्रज्वलित करून झालेले आहे। त्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षदा सुद्धा लावून घेणार आहे।
तर आता हे दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या घरातील मुलांना सुद्धा ओवाळायचे असते। तुमचे मुलं लहान असो अथवा मोठे तरी देखील आपण आपल्या मुलांना ओवाळायचे आहे। मात्र आपण ज्या दिव्यांनी या दिव्यांची पूजा करणार आहोत, या दिव्यांची आरती करणार आहोत, त्या दिव्यांनी आपल्याला मुलांना ओवाळायचं नाही। त्यासाठी आपल्याला दुसरे 2 दिवे तयार करायचे आहेत। कारण आपण हे जे दिवे तयार केलेले आहेत त्यामध्ये तूप घालणार आहोत, म्हणजे तुपाचे दिवे तयार करणार आहोत आणि तुपाच्या दिव्यांनीच आपण या दिव्यांची आरती करणार आहोत। कारण आपण देवांची पूजा करत असताना किंवा आरती करत असताना तुपाच्याच दिव्याचा आपण उपयोग करत असतो, तुपाचे दिवे आपण लावत असतो। मात्र एखाद्या व्यक्तीला आपण ओवाळताना तुपाच्या दिव्यांनी ओवाळायचं नसतं, म्हणून आपण या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायचं नाही। त्यासाठी आपण दुसरे दिवे तयार करायचे आहेत। त्याचप्रमाणे आपले मुलं जर कुठं बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेले असतील तर अशा वेळी आपण 4ही दिशांना तांदूळ उडवायचे आहेत आणि त्यांचं औक्षण करायचं आहे। अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना ओवाळायचं आहे। तर दीप अमावस्येची पूजा कशी करायची, ती कोणत्या वेळेत करायची, कशी करायची याबद्दलचा देखील संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा। तर आता इथे कणकेचे हळद टाकून जे 5 दिवे मी तयार केलेले होते त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि या दिव्यांमध्ये सुद्धा 2 वातींची 1 वाती मी तयार केलेली आहे आणि ती या दिव्यांमध्ये टाकून घेतलेली आहे। सोबतच मला इथे प्लेटमध्ये दिसत असेल मी इथे आघाडा आणि दुर्वा घेतलेली आहे। या दिवशी आपण या जेवढे दिवे प्रज्वलित करत असू तर त्या प्रत्येक दिव्यांना आपल्याला 1 आघाड्याचं पान आणि 1 दुर्वा हे अर्पण करायची असते। तर इथे मी एक एक करून सर्व दिव्यांना हे अर्पण करणार आहे। तर सर्वात आधी ज्या समयी होत्या तर त्यांना 1 आघाड्याचं पान आणि 1 दुर्वा ही अर्पण करणार आहे। त्यानंतर एक एक करून सर्व दिव्यांना पान आणि दुर्वा हे वाहणार आहे। यासोबतच प्रत्येक दिव्याला आपल्याला एक एक फूल सुद्धा वाहायची आहे आणि प्रत्येक दिव्याची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे। आरामात आणि व्यवस्थित आपल्याला प्रत्येक दिव्याची पूजा ही करायची आहे। इथे आता सर्व दिव्यांना पान आणि 1 दुर्वा अर्पण करून झालेली आहे। त्यानंतर फुलं सुद्धा अर्पण करणार आहे आणि यानंतर जे आपण 5 दिवे तयार केलेले आहेत त्यांनी या दिव्यांची आरती करणार आहे। आरती करून झाल्यानंतर आपल्याला या दिव्यांची कथा सुद्धा वाचायची आहे। तर आपल्या घरातील मुलांना आपण संध्याकाळच्या वेळी ओवाळायचे आहे आणि सोबतच तुम्ही जर ही पूजा सकाळी करत असाल तर संध्याकाळी ही पूजा आपल्याला तशीच ठेवायची आहे। फक्त या दिव्यांमध्ये आपल्याला परत एकदा तेल टाकायचं आहे आणि दिवे प्रज्वलित करायचे आहे। आणि जर तुम्हाला सकाळी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही पूजा केली तरीही चालेल। तर आता मी इथे सकाळीच देवपूजा झाल्यानंतर लगेच ही पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे, ही पूजा केलेली आहे। त्यानंतर संध्याकाळी फक्त याच्यामध्ये तेल टाकून हे दिवे परत एकदा प्रज्वलित करणार आहे। यानंतर हे जे मी छोटे छोटे हार केलेले होते फुलांच्या पाकळ्यांपासून तर ते मी या समयांना घालून घेतलेले आहे। त्यानंतर प्रत्येक दिव्याला एक एक फूल अर्पण केलेले आहे आणि आता यानंतर आपल्याला दिव्यांची आरती करायची आहे। तर जे आपण हळद टाकून 5 दिवे तयार केलेले होते त्यांनी या दिव्यांची आरती करणार आहे। आता अशा प्रकारे ही दीप अमावस्येची दिव्यांची पूजा माझी करून झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता ही दीप अमावस्येची पूजा करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचे सुद्धा पूजन करायचे आहे। तुम्ही जर गणपती बाप्पांची पूजा ही देवपूजा करत असतानाच केलेली असेल तर परत करायची गरज नाही। फक्त त्यांना हळदी आणि कुंकू हे अर्पण करायचे आहे पूजा सुरू व्हायच्या आधी। नंतर आपली दीप अमावस्येची पूजा मांडायची आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपण या दिवशी पूजा करायची आहे। त्यांचे मंत्रस्तोत्र यांचे पठण करायचे आहे। तर आता इथे मी देवी लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान घालून घेतलेले आहे। त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी आणि कुंकू सुद्धा लावून घेतलेले आहे। तर मी ते हळदीने देवीचे मरवट भरलेले आहे। त्यानंतर त्यावरती एक छोटंसं कुंकवाने टिक्का लावून घेतलेला आहे। तर दिसायला सुद्धा तुम्ही बघू शकता लक्ष्मी मातेची मूर्ती अतिशय सुंदर दिसते। त्यानंतर श्रीयंत्राची सुद्धा पूजा केलेली आहे आणि श्रीयंत्रावरती
श्री सूक्तमचं पठण करत कुंकुमार्चन विधी सुद्धा केलेला आहे। अशा प्रकारच्या ह्या काही साध्या सोप्या सेवा आहेत ज्या आपण दर अमावस्येला करायच्या आहेत। त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहील। तर तुम्ही या दर अमावस्येला कोणकोणत्या सेवा केल्या आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक नक्की करा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।